तहूर राणाचा संबंध फक्त 26 अकराच्या हल्ल्याशी होता. आता आणखी काही हल्ल्याशी आहे की नाही ते आता तपासामध्ये उघड होईलच. परंतु समजा जर दाऊदला भारतात आणलं, ज्याचा संबंध भारतात झालेल्या अनेक घातपातांशी होता, तर मग काँग्रेसच्या नेत्यांची काय परिस्थिती होईल? तहूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याला आधी न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला NIAची 18 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे. त्याची चौकशी सुरू झालेली आहे आणि या चौकशीच्या दरम्यान तहूर राणा बराच खळबळजनक मसाला उघड करताना दिसतोय. दुबईमध्ये त्याची गाठभेट झाली होती एका विशिष्ट व्यक्तीशी आणि ही गाठभेट झाली होती 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी. अशाच प्रकारची सगळी माहिती आता बाहेर येणार आहे. तो मुंबईत राहत होता तेव्हा मुंबईत कोणाकोणाला भेटला, त्याचे मुंबईतले कनेक्शन कोण आहेत, भारतामध्ये त्याचं कनेक्शन नेमकं कोणाशी आहे, पाकिस्तानच्या ISIमध्ये, पाकिस्तानच्या लष्कर तोयबामध्ये त्याची गाठभेट कोणाशी होत होती, त्याचं कनेक्शन कोणाशी आहे, ही सगळी माहिती आता तपासाच्या दरम्यान बाहेर येणार आहे आणि त्याच्यामुळेच काँग्रेस नेत्यांना प्रचंड घाम फुटलेला दिसतोय.